नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी एस के तुमचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.4। तसेच जे कोणी विद्यार्थी नवीन असतील आजच्याच लेक्चरला प्रथमतः अटेंड करत असतील त्यांच्यासाठी एक सूचना आहे, तर की पाठीमागील शकुंतला मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन पाठीमागील जे लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर पाहणं गरजेचं आहे। कारण की डायरेक्ट सराव संच सोडवताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकते, कारण की बेसिक कन्सेप्ट आपल्या बॅचचं नाव आहे झिरो टू हिरो। आपण एकदम बेसिक पासून पूर्ण सराव करून घेत आहे, त्याचबरोबर कन्सेप्ट क्लिअर करून घेत आहे विद्यार्थ्यांकडून। त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थ्याची क्लिअर व्हावी म्हणून मी आवर्जून सांगतोय, शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट मधील व्हिडिओमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ डेली रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि सराव संचाच्या अगोदर ज्या बेसिक कन्सेप्ट सोडवायच्या त्यासाठीही तुम्ही पाहू शकता। असं म्हटलं जातं, मोठ्या यशामागे छोट्या छोट्या गोष्टी समाविष्ट असतात। तसेच आजचा आपला हा छोटा अभ्यास तुमच्या यशाचा पाया असणार आहे। त्यामुळे सराव संच सोडवून घेऊया आपण 1.4। तर हे सराव संच 1.4 मधील प्रथम उदाहरण आहे। आता प्रथम उदाहरणामध्ये आपण दोन्ही समीकरणाचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण केलं असता आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये काय साम्य दिसतंय ते साम्य अगोदर पाहिजे। साम्य काय दिसत आहे दोन्ही समीकरणामध्ये साम्य असं आहे की दोन्ही समीकरणामध्ये 1/x आणि 1/y ह्या कॉमन टर्म आहेत। त्यामुळं आपण 1/x इज इक्वल टू m तसेच 1/y इज इक्वल टू n मानू, म्हणजे कन्सिडर करू आपण 1/x आणि 1/m ला m आणि n मानू। त्यामुळं आपण समीकरणाचं सिम्प्लिफाईड रूप लिहून घेऊया अगोदर। 2 × 1/x मायनस 3 × 1/y इज इक्वल टू 15। हे झालं आपलं समीकरण नंबर 1। 8 × 1/x प्लस 5 × 1/y इज इक्वल टू 77। हे झालं आपलं समीकरण नंबर 2। आता ह्या समीकरणामध्ये आपण 1/x आणि 1/y तसेच समीकरण 2 मध्ये 1/x आणि 1/y सामायिक किंवा दोन्ही समीकरणामध्ये असलेल्या टर्म आहेत आणि आपण त्या टर्म साठी m आणि n हे दोन चल कन्सिडर केले आहेत। त्या चलासाठी ही व्हॅल्यू आपण कन्सिडर केली आहे। मग आपण ह्या समीकरणामध्ये ठेवून घेऊया। हे बघा 2 1/x च्या जागी आपण m ठेवू, मायनस 3n इज इक्वल टू 15 तसेच 8m प्लस 5n इज इक्वल टू 77। ही दोन समीकरण नवीन समीकरण भेटलेली आहेत। आता मिळालेली दोन समीकरण ही रेषीय समीकरण आहेत। रेषीय समीकरण असण्यासाठी मी तुम्हाला एक सामान्य रूप म्हणजे रेषीय समीकरण असण्यासाठी दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी सामान्य रूप काय असतं ते सामान्य रूप तुम्हाला सांगितलेलं आहे। ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0। आता ह्या फॉर्मॅटमध्ये ही इक्वेशन आहेत का? आहेत। त्यामुळेच हे जी दोन इक्वेशन आहेत आपली रेषीय इक्वेशन आहेत किंवा रेषीय समीकरण आहेत। आता हे रेषीय समीकरण आपण सोडवायचे। आता हे रेषीय समीकरण सोडवत असताना आपणास विचार करायचा आहे, म्हणजे आपण कुठल्याही पद्धतीने रेषीय समीकरण सोडवू शकतो। आपली सबस्टिट्यूशन मेथड असेल किंवा इलिमिनेशन मेथड म्हणजे आपली चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची मेथड असेल किंवा आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्याची मेथड असेल किंवा क्रॅमर्स बाबाने दिलेला आपला महत्वपूर्ण नियम किंवा त्यालाच आपण निश्चयक मेथड म्हणतो। कुठल्याही मेथडने आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो। तर समीकरणाकडे बघितल्या आपल्याला काय निदर्शनास येते की आपण या समीकरणाला कुठल्या पद्धतीने शोधू शकतो। मग आता येथे m या चलाचा सहगुणक 8 आहे तसेच समीकरण नंबर 1 मध्ये m ह्या चलाचा सहगुणक 2 आहे। तर आपण काय करूया, ह्याच सहगुणक इथे ह्या समीकरण नंबर 1 मधील m चा सहगुणक 8 करण्यासाठी आपण समीकरण नंबर 1 ला म्हणजे याला समीकरण 1 मानू, याला समीकरण नंबर 2 मानू। आता समीकरण नंबर 1 ला 2m मायनस 3n इज इक्वल टू 15 ह्या समीकरणाला 4 ने गुणू। हे बघा 4 ने गुणला असता हे समीकरण काय बनन, 4 दोन्ही 8m मायनस 4 त्रिकोण 12n इज इक्वल टू 60 हे समीकरण असं बनलेलं आहे। आता या समीकरणाला समजा आपण 3 नाव देऊ। आता या समीकरणामधून किंवा समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू।
समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 काय आपलं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. यामधून 3 काय भेटलेलं आपल्याला 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. वजा बाकी करत असताना प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, असेल प्लस असेल तर मायनस. म्हणजेच दिलेल्या कुठल्याही समीकरणामध्ये जर त्या समीकरणाला वजा ह्या चिन्हाने गुणलं असता आतमधील चिन्ह समीकरणाच्या आतमधील पूर्ण चलाचे म्हणजे चलाचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह बदल होतात. म्हणजे प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं. प्रत्येक वजाबाकी करताना मी सांगत आहे कारण की खूप महत्वपूर्ण कन्सेप्ट आहे. विद्यार्थी मॅक्झिमम टाइम इथे चूक करतात म्हणून मी हे परत परत सांगतोय. आता हे बघा प्लस एम आणि मायनस एम 8m कॅन्सल होत आहे आणि हे 12 आणि 5 17n आणि 77 मधून 60 गेले असता 17 उरलेला आहे. म्हणजे n इज इक्वल टू 17 भागिले 17 म्हणजेच n या चलाची किंमत आपल्याला 1 मिळालेली आहे की नाही सोपं. आता मिळालेली n या चलाची किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. n इज इक्वल टू 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 काय आपलं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. 8m प्लस 5 n ची किंमत किती मिळालेली आहे 1 इथं ठेवून घेऊया इज इक्वल टू 77. 8m इज इक्वल टू आता 77 मधून 5 गेले असता 8m इज इक्वल टू किती मिळते 72. तसेच m इज इक्वल टू 72 भागिले 8 8 9 72. m इज इक्वल टू 9 मिळालेला आहे. म्हणजे m आणि n ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. m आणि n ह्या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन आहे. आपण प्रथमतः ज्या कन्सिडर केल्या होत्या त्या व्हॅल्यू m आणि n त्या दोन चलाची किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण काय करूया 1/x इज इक्वल टू m कन्सिडर केलं होतं म्हणजे m ची व्हॅल्यू काय आलेली आपली 9. 1/x इज इक्वल टू 9 म्हणजेच x इज इक्वल टू 1/9 ही किंमत मिळालेली आहे. तसेच 1/y इज इक्वल टू n आपण कन्सिडर केलं होतं आणि y ची किंमत 1 मिळालेली आहे. मग आपण y ची किंमत 1 ठेवू म्हणजे n ह्या चलाची किंमत 1 मिळालेली आहे म्हणजेच y या चलाची किंमत सुद्धा 1 मिळालेली आहे. म्हणजे x आणि y या दोन्ही चलाच्या किमती आपणास 1/9 आणि 1 अशा मिळालेल्या आहेत. म्हणजे समीकरणाची उकल काय होईल हे बघा x, y इज इक्वल टू 1/9, 1 ही उकल मिळाली. आहे की नाही सोपं. काही सुद्धा अवघड नाही. दिलेल्या समीकरणामध्ये रेषीय समीकरण नाही आपल्याला बघताच क्षणी समजतं. आता रेषीय समीकरणामध्ये आपण कन्वर्जन करून घेतलं. रेषीय समीकरण मध्ये कन्वर्जन करण्यासाठी दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केलं असता 1/x आणि 1/y ह्या म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये असणाऱ्या टर्म आहेत. ह्या दोन्ही समीकरणामध्ये असणाऱ्या टर्म साठी 1/x ला आपण m मानलं आणि 1/y ला n मानलं. मानलेल्या टर्म ह्या इक्वेशन मध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या ठेवल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत. जी मिळालेली इक्वेशन आहेत ती रेषीय समीकरणे आहेत. आता रेषीय समीकरण आपण सोडवली आणि m आणि n या चलाची किंमत काढून घेतली आणि m आणि n या चलाची काढलेली किंमत आपण कन्सिडर केलेल्या 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n ह्या ठिकाणी ठेवली असता आपल्याला x आणि y या चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणजेच ह्या दोन समीकरणाची उकल मिळालेली आहे की नाही सोपं. प्रत्येक स्टेप 0 to hero. त्यामुळं उत्स्फूर्तपणे आणि असं गणित म्हणजे एक आपल्याला खेळ वाटला पाहिजे. सतत सतत सोडवावं असं वाटलं पाहिजे. ह्या उत्साहाने सराव संच सोडवायला तयार राहा कारण की आपण एकही स्टेप मध्ये तुमच्या मनामध्ये डाऊट राहू देत नाही. प्रत्येक स्टेप क्लिअर झालीच पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक स्टेप स्वतःहून करता आली पाहिजे. एवढं बेसिक आपण पाठीमागे लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. चला तर बघूया पुढील उदाहरण. मित्रांनो उदाहरण नंबर 2 आहे 10/x प्लस y प्लस 2/x
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे एक इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आहे 15/x प्लस वाय मायनस 5/x मायनस वाय इज इक्वल टू -2. आता हे दिलेलं दोन्ही समीकरणामध्ये समीकरण 1 आणि हे समीकरण 2, दोन्ही समीकरणामध्ये अगोदर आपल्याला काय सांगितलंय, ऑब्झर्वेशन करायचंय की दोन्ही मध्ये कॉमन टर्म काय आहेत. कारण की आपल्याला दिलेले समीकरण रेषीय समीकरण नाहीत. रेषीय समीकरणामध्ये अगोदर आपल्याला रूपांतरित करायचंय आणि रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करण्यासाठी ज्या काही स्टेप मी तुम्हाला सांगितल्यात त्या स्टेप आपल्याला इथे फॉलो करायच्यात. आता दिलेल्या समीकरणामध्ये x प्लस वाय म्हणजे 1/x प्लस वाय तसेच 1/x मायनस वाय ह्या दोन्ही समीकरणामध्ये कॉमन टर्म आहेत. म्हणून आपण 1/x प्लस वाय तसेच 1/x मायनस वाय इज इक्वल टू क्रमाने m आणि n मानू. समजलं? आपण काहीही नवीन केलेलं नाही, फक्त ज्या कॉमन टर्म आहेत त्यासाठी एक चल निर्देशित केलेला आहे. आता बघा 10 डिवायडेड बाय 1/x प्लस वाय प्लस 2 1/x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे आपलं प्रथम समीकरण आहे. आता हे ते ठेवून घेऊया. 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. हे समीकरण रेषीय समीकरण आपल्याला रूपांतरित झालेलं आहे. त्याच पद्धतीनं समीकरण 2 बघा 15 1/x प्लस वाय मायनस 5x मायनस वाय इज इक्वल टू -2. आता 1/x च्या जागी m ठेवा. 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. हे सुद्धा रेषीय समीकरण बनलेलं आहे. आता रेषीय समीकरण ही मिळालेली दोन नवीन रेषीय समीकरणं आपल्याला सोडवायची. आता रेषीय समीकरणं सोडवायची कशी, त्यासाठी आपण मेथड इलिमिनेशन मेथडचा यूज करणार आहोत. 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 तसेच 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. ही मिळालेली दोन समीकरणं आहेत. आता या समीकरणाकडे ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला कुठल्या चलाचा लोप करता येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय. म्हणजे दोन्हीपैकी m आणि n हे दोन चल आहेत. ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये दोन्हीपैकी एका चलाचा लोप केला असता आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत फाइंड आउट करता येते, म्हणजे मिळवता येते. मग आता ती कशी मिळवायची, तुम्हाला इथे 2n आहे, इथे -5n आहे, म्हणजे हे तर सेम करता येत नाही. त्याचबरोबर आता समीकरण नंबर जर 1 ला आपण 3 न गुणले असता इथे 30m करता येते आणि इथं 2 न गुणले असता इथे 30m करता येते. म्हणजेच आपण समीकरण नंबर 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण नंबर 2 ला 2 ने गुणू, म्हणजेच m चल सेम होईल आणि m चलाचा लोप होईल. बेरीज वजाबाकी करायची ते आपण नंतर ठरवू, पण एका चलाचा लोप झाल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला फाइंड आउट करता येते आणि मिळालेली किंमत एखाद्या चला इक्वेशन मध्ये किंवा समीकरणामध्ये ठेवली असता आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळते. आता बघा हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 30m प्लस 6n इज इक्वल टू 12. फक्त 3 ने ह्या समीकरणाला गुणाकार केलेला आहे. आता त्याचबरोबर ह्या समीकरणाला 2 ने गुणू. 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. ह्या समीकरणाची वजाबाकी करू. वजाबाकी केली असता मायनस असेल प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. आता प्लस 30m आणि -30m इथं कॅन्सल झालेला आहे आणि 16n इज इक्वल टू 16 झालेला आहे आणि n इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळालेला आहे. आता मिळालेली n ह्या चलाची किंमत तुम्ही समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा नाहीतर 2 मध्ये ठेवा. आपण 1 मध्ये ठेवू. 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. 10m प्लस 2 n ची किंमत ठेवून घ्या 1 इज इक्वल टू 4. 10m इज इक्वल टू 4 मायनस 2. 10m इज इक्वल टू 2/2 होईल. 4 मायनस 2 2 होईल. तसेच m बरोबर 2/10 म्हणजे m बरोबर 1/5. m ह्या चलाची किंमत 1/5 आलेली आहे. म्हणजेच m आणि n दोन्ही चलाच्या किमती आपल्याला मिळाल्या म्हणजे फायनल उत्तर नाही. आता आपलं फायनल उत्तर जेव्हा मिळालेल्या किमती इथं जेव्हा आपण कन्सिडर केले त्या ठिकाणी ठेवल्या असता x आणि y या चलाच्या किमती मिळाल्या म्हणजेच दिलेल्या समीकरणाची उकल फाइंड आउट झाली, हे आपणास म्हणता येईल. आता बघा
आपण काय म्हणलंय 1/x प्लस वाय इज इक्वल टू एम म्हणलंय. एम ची किंमत किती आहे 1/5. 1/x मायनस वाय इज इक्वल टू एन. एन ची किंमत 1 आलेली आहे. आता ही नवीन समीकरण बनलेली आहेत, म्हणजे समीकरण पुन्हा अजून एकदा समीकरण बनलेले आहेत. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. x प्लस वाय इज इक्वल टू, म्हणजे हे 5 ह्या साईडला भागाकारातले गुणाकारात जाईल आणि हे x प्लस वाय इथे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात जाईल. म्हणजे हे एक इक्वेशन बनलेलं आहे. आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे दुसरं समीकरण बनलेलं आहे. म्हणजे बघा फ्लो कसा आहे. आपण समीकरण ह्या समीकरणावरून ह्या 2 समीकरणावर आलो, आता ह्या 2 समीकरणावरून ह्या 2 समीकरणावर आलो. आता ही 2 समीकरण आपल्याला सोडवायची. आता ह्या 2 समीकरणाची आपण बेरीज करूया. बेरीज केली असता प्लस वाय मायनस वाय कट होईल, 2x इज इक्वल टू 6 येईल, x इज इक्वल टू 3 येईल. हे आपल्याला x या चलाची किंमत मिळालेली आहे. आता मिळालेली किंमत या इक्वेशन मध्ये ठेवू. x प्लस वाय इज इक्वल टू 5, 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, म्हणजेच y इज इक्वल टू 5 मायनस 3, y इज इक्वल टू 2. अशा तऱ्हेने आपल्याला x, y इज इक्वल टू 3, 2 ही उकल मिळाली. नवीन काय शिकलोय का आपण? ही प्रत्येक कन्सेप्ट आपण शिकलेलीच आहे. म्हणजे आपण जे बी अध्ययन केलेलं आहे किंवा जेही आपण या समीकरण सोडवण्याच्या पद्धतीमध्ये ज्ञानग्राह्य केलेलं आहे, तेच आपल्याला जे अध्ययन आहे ते इथं अप्लाय करायचे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय शिकला तेच सराव संचामध्ये अप्लाय केलंय. नवीन एकही कन्सेप्ट इथे तुम्हाला मी सांगितलेली नाही. त्यामुळं अशी फटाफट उदाहरणं सोडवता येतात. त्यामुळे रेग्युलर राहायचंय. सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्य आणि रिव्हिजन हे तुमच्यासाठी प्रयत्नाचं एक पायरी, म्हणजे तुम्हाला यशाची पायरी म्हणता येईल. कारण की सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. कारण की सातत्यातून तुम्हाला आज शिकवलंय, परवा जर हे विचारलं तर हे तुम्हाला समजणार नाही. तर त्यामुळे तुम्ही जर उद्या जाऊन रिव्हिजन केली तर परवाच पण हे लक्षात राहील. त्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिवाइज करत चला. सराव संच स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आला तर तुम्ही आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जायचं. जिथे जिथे ज्या कन्सेप्ट वरती तुम्हाला डाऊट आहे तो व्हिडिओ ओपन करायचा, व्हिडिओ प्लेबॅक करून बघायचा आणि ते उदाहरण सोडवायचं. आणि एखादं उदाहरण तुम्हाला सोडवता नाही आलं आणि तुम्ही व्हिडिओ बघून सोडवलं तरी त्यावर तुम्ही शांत बसायचं नाही. पुनश्च म्हणजे पुन्हा एकदा 1-2 दिवसानं आठवायचं आपल्याला कुठलं उदाहरण सोडवता आलं नव्हतं, तर ते उदाहरण पुन्हा स्वतःहून सोडवता येतं का नाही, किंवा आपण त्या उदाहरणामध्ये परत काय चूक करतो हे आपल्याला समजतं. म्हणजे आपण आपल्या झालेल्या चुकावर सुधारून कुठपर्यंत पोहोचलोय हे आपल्याला स्वतःहून समजतं. म्हणजे त्याला एक आत्मपरीक्षण अशी स्टेप म्हणतात. सर्वांना समजलं? चला गणितामध्ये 0 to Hero बॅच मध्ये आपण आता बघूया पुढचं एक्झाम्पल. म्हणजेच सर्वांनी उत्साहपूर्ण तयार राहावं. आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूया. ही अडचण आली नाही पाहिजे आणि अडचण येणार ही नाही शब्द आहे आपला. आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero बॅच. तर आपण प्रत्येक कन्सेप्ट एका चॅप्टर वरती मिनिमम 10 ते 12 लेक्चर झालेले आहेत. म्हणजेच ही एवढी प्रॅक्टिस 0 to Hero ह्या बॅच मध्येच होऊ शकते. त्यामुळं सर्वांनी रेग्युलर आणि आपल्याला सांगितलेल्या पद्धतीनं गणित विषयात पारंगत बनायचंय. कारण की आपल्याला 0 पासून हिरो पर्यंत कधी जाणार आहात ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळं सांगितल्याप्रमाणे भूमितीच्या मॅडम गोडके मॅडम सुद्धा एकदम असं भूमितीमध्ये घुसून भूमिती तुम्हाला शिकवत आहेत. त्यामुळं अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शंका विचारू शकता. त्यांनी काय प्रमेय वगैरे काय शिकवलेत त्यामध्ये जर तुम्हाला काही समजला नसेल एखादा प्रमेय तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बिनधास्त, म्हणजे एखादा प्रश्न शिक्षकाला विचारायला लाजायचं नाही. कारण की तुम्हाला आता जो अडचणी आल्यात, आता ज्या समस्या आल्यात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी शिक्षक असतो आणि तुमच्या समस्याचं पूर्ण निराकरण होऊन तुम्हाला परीक्षेमध्ये यशाकडे नेण्यासाठी तुम्ही स्वतःहून कधीच आपल्याला निसंकोच किंवा असं गिल्टी फील करायचं नाही की मला हे येत नाही मी कसं विचारू. बिनधास्तपणे विचारायचं. बिनधास्तपणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप ओपन करायचा, त्यामध्ये जायचं आणि तुम्हाला प्लस मायनस जरी समजत नसेल तरीही विचारायचं. तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन
अवश्य केलं जाईल, कारण की आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero बॅच. चला बघूया पुढील उदाहरण. आता पुढील उदाहरण दिलेलं आहे x - 2 plus 31 y plus 3 इज इक्वल टू 85. एक समीकरण दिलेलं आहे. तसेच दुसरं समीकरण दिलेलं आहे 31x - 2 प्लस 27y plus 3 इज इक्वल टू 89. आता दिलेल्या समीकरणामध्ये कॉमन म्हणजे सामायिक टर्म कुठल्या आहेत त्या बघायच्या. हे बघा x - 2 आणि y plus 3 ह्या दोन्ही समीकरणामध्ये सामायिक टर्म आहे. मग आपली पहिली स्टेज काय आहे, 1/x - 2 इज इक्वल टू m, तसेच 1/y plus 3 इज इक्वल टू n. माना नाही, मानू आपण, कारण की आपण स्वतःहून मानत आहोत. मी तुम्हाला सांगत नाही मानायच्या, कारण तुम्ही हे सराव संच तुम्ही स्वतः सोडवत आहात, कारण की आपली प्रत्येक कन्सेप्ट मागील लेक्चर मध्येच क्लिअर झालेली आहे. आता ठेवलेल्या किंवा आपण ग्राह्य धरलेल्या किंवा मानलेल्या चलाला ह्या दोन्ही समीकरणामध्ये अप्लाय करू. म्हणजे 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. तसेच 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ही दोन समीकरणं मिळालेली आहेत. आता मिळालेल्या समीकरणाला समीकरण 1 आणि समीकरण 2 असं नामकरण करूया. आता तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा दोन्ही समीकरणामध्ये सहगुणकाची अदलाबदल असेल तर आपल्याला चलाच्या किमती काढण्यासाठी आपण प्रथमतः एकदा दोन समीकरणाची बेरीज करतो आणि एकदा दोन समीकरणाची वजाबाकी करतो आणि मिळालेल्या इक्वेशन वरून आपण परत चलाच्या किमती काढून घेतो. कन्सेप्ट पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेली आहे. सहगुणकाची अदलाबदल असेल तर काय करतो आपण, एकदा दोन समीकरणाची बेरीज करतो. म्हणजे आता समीकरण 1 व समीकरण 2 बेरीज करून घेऊ. चला बेरीज करून घेऊ. किती येणार, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. याची बेरीज करून घेऊया. बघा 7 आणि 1 8, 58m प्लस 58n इज इक्वल टू 9 आणि 5 14, 8 आणि 8 16 आणि 1 17. 174. आता हे जे मिळालेलं इक्वेशन आहे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. म्हणजेच आपण दिलेल्या इक्वेशनामध्ये दोन्ही बाजूला 58 न डिवाइड केलं असता आपल्याला m प्लस n इज इक्वल टू 3 हे नवीन इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे सिम्प्लिफाईड इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, किंवा एक साध्या आणि सोप्या भाषेतील किंवा सोप्या चलातील इक्वेशन मिळालेलं आहे. हे इक्वेशन बघा, हे इक्वेशन बघा. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 एक वेळेस आपण बेरीज केली, आता एक वेळेस वजाबाकी करू. चला समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करू. 31m प्लस 27n मायनस इज इक्वल टू 89 मायनस 27n प्लस 31n इज इक्वल टू 85. 31 मधून 27 गेले असता 4m मायनस 4n इज इक्वल टू 4. वजाबाकी केली असता m मायनस n इज इक्वल टू 1. हे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या समीकरण नंबर 3 देऊ याला, आणि याला समीकरण नंबर 4 देऊ. आता समीकरण नंबर 3 काय आपलं, m प्लस n इज इक्वल टू 3, m मायनस n इज इक्वल टू 1. यांची करू आपण बेरीज. n कॅन्सल होईल. 2m इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 2 मिळेल. आता मिळालेली m ची किंमत, m या चलाची किंमत आपण समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. म्हणजे m प्लस n इज इक्वल टू 3 हे समीकरण नंबर 3 आहे. त्यामध्ये m या चलाची किंमत 2 इथे ठेवू. n किती भेटलेला आहे आपल्याला, 3 मायनस 2, म्हणजे n मिळालेला आहे 1. म्हणजे m काय मिळालेला आहे आपल्याला, 2, 1 m n ह्या चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. आता आपण
जे ग्राह्य धरलंय त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. ग्राह्य काय धरलंय? 1/x-2 इज इक्वल टू m, म्हणजे 1/x-2 इज इक्वल टू m किती आले आपलं 2. म्हणजे त्याला सिम्प्लिफाय केला असता 2x-4 इज इक्वल टू 1, हे एक इक्वेशन मिळालेलं आहे. आणि दुसरं 1/y+3 इज इक्वल टू n. आता n ची किंमत किती काढलेली आहे आपण 1, म्हणजेच y+3 इज इक्वल टू 1. ही दोन इक्वेशन आपल्याला मिळालेली आहेत. आता मिळालेले इक्वेशन हे बघा, 2x-4 इज इक्वल टू 1 आहे. 2x इज इक्वल टू 1 + 4, 2x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5/2, x इज इक्वल टू 5/2. आपल्याला x या चलाची किंमत मिळालेली आहे. आता हे सेकंड बघूया. y+3 इज इक्वल टू 1 आहे. y इज इक्वल टू 1 - 3, म्हणजेच y इज इक्वल टू -2, म्हणजेच x, y इज इक्वल टू 5/2 - 2 ही उकल मिळाली. काय अवघड आहे का? स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळं प्रत्येक स्टेप मध्ये तुमचं गणित सोडवत असताना शेवटपर्यंत कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष आपलं पूर्णपणे 100% गणितावर असलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या गणिताची लिंक तुटत नाही. मी पहिलंच सांगितलं होतं, जेव्हा सहगुणकाची आदला बदल असेल तेव्हा एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये समीकरण मिळवायचं असेल तर एक वेळेस दोन्ही समीकरणाची बेरीज करायची, तिसरं समीकरण मिळवायचं, एक वेळेस दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची, चौथं समीकरण मिळवायचं, आणि समीकरण 3 आणि समीकरण 4 वरून चलाच्या किमती फाइंड आउट करायच्या. हे झाली आपली मेथड. आता सेम पद्धतीने आपण चलाच्या किमती फाइंड आउट केल्या, पण मिळालेल्या चलाच्या किमती हे आपलं फायनल उत्तर नसून आपल्याला ह्या समीकरणामध्ये चल कुठली कुठली आहेत? x आणि y. म्हणजेच इथे m आणि n च्या किमती ठेवल्या असता आपल्याला x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणजे हे समीकरण आपण ह्या पद्धतीने सोडवलेलं आहे. सर्वांना समजलं? चला बघूया पुढील उदाहरण. काहीही अडचण येणार नाही. तुम्ही घरी स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला शंका मनामध्ये ठेवून पुढे जायचं नाही. कारण की आपला शब्दच आहे 0 to hero, म्हणजे प्रत्येकाला आपल्या बॅच मधील प्रत्येक विद्यार्थ्याला सेंचुरी पार करायची गणित विषयामध्ये. चला आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4. तसेच 1/2 3x + y - 1/2 3x - y इज इक्वल टू -1/8. आता या दोन्ही समीकरणाकडे ऑब्झर्वेशन केलं असता सामायिक किंवा कॉमन टर्म काय दिसत आहेत त्या तुम्ही मला सांगा. कॉमन काय आहे या दोन्ही समीकरणाकडे पाहायचंय. यामध्ये दोन्ही समीकरणामध्ये कॉमन कुठल्या गोष्टी आहेत? त्या 1/3x + y आणि 1/3x - y या दोन्हीसाठी m आणि n आपण कन्सिडर करूया. हे बघा, m + n इज इक्वल टू 3/4 हे एक इक्वेशन मिळालेलं आहे. समीकरण नंबर 1 मध्ये किमती ठेवल्या असता 1/2 m - 1/2 n इज इक्वल टू -1/8 हे समीकरण नंबर 2 मिळालेलं आहे. आता मिळालेल्या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करायचंय. आपल्याला काय करता येईल या दोन्ही समीकरणामध्ये? आता समीकरणामध्ये 2 न मल्टिप्लाय करू आपण. ह्या समीकरणाला दोन्ही बाजूने 2 न मल्टिप्लाय केला असता 2 × 1/2m - 2 × 1/2n इज इक्वल टू -1/8 × 2. म्हणजे हे दोन कॅन्सल होईल. 1/4 म्हणजे m - n इज इक्वल टू -1/4 मिळेल. वरून आपल्याला
एम आणि एन ह्या चलाच्या किमती फाइंड आउट करता येतील. एम प्लस एन इज इक्वल टू 3/4 आहे आणि एम मायनस एन इज इक्वल टू -1/4 आहे. या दोन्ही समीकरणाची करू आपण बेरीज. म्हणजे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 आहे. म्हणजे या दोन्ही समीकरणाची बेरीज करू. बेरीज 1 आणि 2 ह्या दोन्ही समीकरणाची बेरीज केली असता 2m इज इक्वल टू 3 - 1 2/4. 2m is equal to 1/2. m is equal to 1/4. m या चलाची किंमत आपणास 1/4 मिळालेली आहे. आता मिळालेली 1/4 समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 काय आपलं m प्लस n इज इक्वल टू 3/4. m ची किंमत किती मिळालेली आपली 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. n इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4 म्हणजे n इज इक्वल टू 2/4 म्हणजेच n इज इक्वल टू 1/2 मिळालेला आहे. n इज इक्वल टू 1/2 मिळालेला आहे. आता मिळालेल्या m आणि n या किमती इथे ठेवून घेऊया. बघा 1/3x प्लस y इज इक्वल टू m काय मिळालेला आहे 1/4. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3x प्लस y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करा. चला आणि 1/3x मायनस y इज इक्वल टू आपण n कन्सिडर केलं. n ची किंमत किती आली आपली 1/2 इथं ठेवून घ्या. 3x मायनस y इज इक्वल टू 2 हे आपल्याला समीकरण नंबर 4 मिळालेलं आहे. आता दोन्ही समीकरणाची बेरीज करूया. चला 3x प्लस y इज इक्वल टू 4 3x मायनस y इज इक्वल टू 2. बेरीज केली असता समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करू. 6x इज इक्वल टू 6x इज इक्वल टू 1 मिळालेलं. आता मिळालेली x इज इक्वल टू 1 ही किंमत इथं ठेवूया समीकरण नंबर 3 मध्ये. समीकरण नंबर 3 काय सांगते आपल्याला 3x प्लस y इज इक्वल टू 4. 3 × 1 इज इक्वल टू y. 3 × 1 प्लस y इज इक्वल टू 4 म्हणजे y इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजे y या चलाची सुद्धा किंमत आपल्याला 1 मिळालेली आहे. स्टेप मध्ये m आणि n च्या किमती इथं जे आपण कन्सिडर केले किंवा ग्राह्य धरले त्यामध्ये ठेवले असता आपल्याला x आणि y च्या किमती मिळतात. आता इथे आपल्याला या किमती डायरेक्ट न मिळता परत इक्वेशन मिळालेली आहेत. परत दोन इक्वेशन मिळालेत आणि परत ही दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केली असता आपल्याला x आणि y या चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. काय अवघड आहे यामध्ये? सर्वांना अशाच पद्धतीनं गणितामध्ये 0 मधून हिरो बनायचं असेल तर सर्वांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कोणी नातेवाईक मित्र पुन्हा आपले वर्गमित्र कोणी जे आता बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. बोर्डाची परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळं या कॉम्पिटिशन किंवा स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला तुमचे आणि तुमच्या आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे असतील आणि गणितामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर नक्कीच शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बरोबर बना 0 to Hero. चला आता थांबूया. धन्यवाद.